शिवशंभू कावड कुकसा कावडचे डोणगाव इथं स्वागत। कुकसा येथून त्र्यंबकेश्वरला पोहोचून त्र्यंबकेश्वर येथून पायी चालत इथं पर्यंत शिवशंभू कावड दरवर्षीप्रमाणे ही यावर्षी कावड यात्रा काढण्यात आली। त्र्यंबकेश्वर वरून परत येताना डोणगाव इथं वानखडे सर यांनी स्वागत केले व कावड यात्रेदरम्यान भक्तांना चहा पाणी असा उपहार दिला। यावेळेस असंख्य शिवभक्त उपस्थित दिसून आले। इकडे ना नाही चालू आहे। यावर्षी आम्ही त्र्यंबकेश्वरवरून साहित्य पदयात्रा आणत आहोत। यावर्षी आमचं 4थं वर्ष आहे। तर ही गावाची एकजूट आहे आमची शिवशंभू कावड सर्व आम्हाला 12 ज्योतिर्लिंग करायचे आहे। यावर्षी 4थं वर्ष आहे। त्र्यंबकेश्वरून आम्हाला आणि आजचा आमचा मुक्काम आहे। उद्या आम्ही सोमवारी आमच्या मूळ गावी म्हणजे कुकसा या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही महादेवाला जल अर्पण करणार आहोत।